अमरावती नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचे बॅनर अमरावतीमध्ये फाडण्यात आले आहे। तर बॅनर फाडणाऱ्या आरोपींना अटक करा अशी मागणी या ठिकाणी शिवसेना युबीटी कडून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नाहीतर अमरावती जिल्हा बंद करू असा इशाराही दिलेला होता। मोदींच्या शपथविधीनंतरच्या जल्लोषात अभिनंदनाचे बॅनर फाडले तर भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना युबीटी कार्यकर्ते आमने सामने आले। रात्री उशिरा भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी एकीकडे मोदींचा शपथविधी सोहळा सुरू होता, भाजपला ज्या ठिकाणी इतर पक्षांची मदत घ्यावी लागते अशा एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा दिल्लीमध्ये पार पडला। तर दुसरीकडे अमरावतीमध्ये ज्या ठिकाणी भाजपचा खासदार निवडून आलेला नाहीये त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदाराचे अभिनंदनाचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडल्याची माहिती आहे। शहरात असलेले त्याचे पोस्टर असलेले शिवसेनेचे पोस्टर त्याला जैन हात लावला। ते जर यानं आता काढले नाही ते त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही, उद्या संध्याकाळपर्यंत अटक नाही केली तर हा शहरही पूर्ण बंद करून टाकू, पूर्ण अमरावती जिल्हा बंद करून टाकू। आणि याचे जे परिणाम होतील त्यात जर काही वाईट परिणाम झाले तर इथले सीपी स्वतः त्या कार्यक्रमात हजर होते, तेव्हा सीपीनं का त्याला अडवलं नाही, इथल्या पोलीस प्रशासनानं का त्याला अडवलं नाही हे आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून जैन चुका केल्या त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।